अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नेहमीप्रमाणे आपण अशी अद्भुत आणि अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत की ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे। दत्तभक्तीपर अशी विलक्षण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर रोज पाहायला ऐकायला मिळते। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून या दत्त परिवाराचे सदस्य व्हा। आजची माहिती फारच दुर्मिळ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल। आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। अदृश्य शक्ती, सिद्धी, चमत्कार सर्व काही आहे, पण गिरनारच्या त्या सिद्ध योग्यांना या भौतिक जगात दाखवायची परवानगी नाही। आपण सामान्य माणसं एका वेगळ्या जगात आहोत, म्हणून त्यावर आपला विश्वास नाही। भौतिक विज्ञानाची सीमा जिथे संपते तिथून अध्यात्माचे आणि गिरनारच्या दिव्य सिद्ध पुरुषांचे गूढ जग सुरू होते। आपण ज्या जगात जगतो ते पूर्णपणे पंचज्ञानेंद्रियांवर म्हणजेच डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि बुद्धीच्या तर्कावर आधारलेले आहे। आपण जे पाहू शकतो, स्पर्श करू शकतो किंवा विज्ञानाच्या उपकरणांनी मोजू शकतो तितक्याच गोष्टींना आपण सत्य मानतो। परंतु सनातन परंपरेनुसार हे दृश्य जग म्हणजे केवळ एक आभास म्हणजेच माया आहे, आणि या मायेच्या पलीकडे एक अत्यंत शक्तिशाली, अनंत आणि अदृश्य जग अस्तित्वात आहे। गिरनार पर्वतावरील सिद्ध योगी नेमके याच अदृश्य जगाचे स्वामी आहेत। त्यांच्याकडे अष्टसिद्धी, चमत्कार आणि निसर्गाच्या नियमांना बदलण्याची प्रचंड शक्ती आहे, हे पूर्णपणे सत्य आहे। परंतु या शक्तींचे प्रदर्शन या भौतिक जगात करण्याची त्यांना दैवी आज्ञा किंवा परवानगी नसते। यामागे सृष्टीचे अत्यंत कठीण नियम आणि आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे। आपण सामान्य माणसे ज्या जगात राहतो ते लोभ, वासना, अहंकार, स्पर्धा आणि भौतिक सुखांचे जग आहे। इथे प्रत्येक गोष्टीचे मूल्य पैशात किंवा प्रसिद्धीत मोजले जाते। या उलट गिरनारच्या गुहांमध्ये राहणाऱ्या योग्यांचे जग शून्यत्वाचे आहे। त्यांनी स्वतःचा अहंकार, नाव, ओळख आणि शरीराची आसक्ती पूर्णपणे नष्ट केलेली असते। आपल्या जगात जर एखाद्याकडे एखादी लहान शक्ती किंवा कला असेल तर तो त्याचा वापर स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी करतो। पण गिरनारचे योगी ज्या दत्त परंपरेचे पालन करतात तिथे शक्तीचा किंवा सिद्धीचा असा वापर करणे हा सर्वात मोठा आध्यात्मिक गुन्हा मानला जातो। आपण एका वेगळ्या मानसिक पातळीवर जगत असल्यामुळे जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या चष्म्यातून सिद्ध होत नाही तोपर्यंत आपला त्यावर विश्वास बसत नाही। पण याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी अस्तित्वात नाहीत। जसे हवेतील रेडिओ लहरी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण योग्य रेडिओ ट्यून केल्यावर गाणे ऐकू येते, तसेच जोपर्यंत आपले मन त्या उच्च आध्यात्मिक पातळीवर ट्यून होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अदृश्य शक्तींची अनुभूती येऊ शकत नाही। चमत्कार दाखवण्यास बंदी का आहे? निसर्गाचा नियम। गिरनारच्या सिद्धांना भौतिक जगात चमत्कार दाखवण्याची परवानगी का नाही? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ कर्मा। या सृष्टीतील प्रत्येक घटनेमागे एक कर्माचे चक्र चालू आहे। जर एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल किंवा तो गरिबीत जगत असेल तर ते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असते। जर एखाद्या सिद्ध योग्याने आपल्या शक्तीचा वापर करून त्या व्यक्तीचे दुःख किंवा आजार एका क्षणात चमत्काराने दूर केला तर सृष्टीच्या नियमांचे उल्लंघन होते। त्या व्यक्तीच्या कर्माचे फळ निसर्गाला कुठेतरी गोळा करावे लागते किंवा त्या योग्याला ते स्वतःवर घ्यावे लागते। दुसरे कारण म्हणजे मानवी उत्क्रांती। जर साधूंनी सामान्य लोकांसमोर हवेतून वस्तू काढणे, पाण्यावर चालणे किंवा अदृश्य होणे यांसारखे चमत्कार दाखवायला सुरुवात केली तर लोक देवावर किंवा अध्यात्मावर प्रेम करणार नाहीत, तर ते केवळ त्या चमत्कारांचे गुलाम बनतील। लोक स्वतःचे कर्म सुधारण्याऐवजी किंवा आत्मज्ञानाचा शोध घेण्यापूर्वी स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साधूंच्या मागे धावू लागतील। यामुळे माणसाची आध्यात्मिक प्रगती पूर्णपणे थांबेल। चमत्कार हे अंतिम ध्येय नसून तो केवळ आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील एक मैलाचा दगड आहे। म्हणूनच भगवान दत्तात्रेयांचा असा सक्त नियम आहे की कोणत्याही सिद्धीचा वापर जगाला भुरं घालण्यासाठी केला जाऊ नये। दत्त आणि नाथ संप्रदायातील सर्वात कडक नियम म्हणजे गोपनीयता। साधनेने मिळवलेली ऊर्जा ही एका पात्रातील पाण्यासारखी असते।
जर त्या पात्राला छिद्र पडले तर सर्व पाणी वाहून जाते. तसेच जेव्हा एखादा साधू आपल्या सिद्धीचे प्रदर्शन करतो तेव्हा त्याच्यामध्ये सूक्ष्माती सूक्ष्म स्वरूपात का होईना अहंकार जागृत होतो. मी चमत्कार केला ही भावना निर्माण होताच त्याची हजारो वर्षांची तपश्चर्या आणि गोळा झालेली दैवी ऊर्जा एका क्षणात नष्ट होते. गिरनारवर असे अनेक प्रसंग घडले आहेत जिथे काही साधकांनी नवशिक्या अवस्थेत असताना मिळालेल्या लहान सहान सिद्धींचा, उदाहरणार्थ समोरील व्यक्तीच्या मनातील ओळखणे किंवा आजार बरा करणे याचा वापर लोकांसमोर केला. परिणामी त्यांची पुढील उच्च साधना कायमची खंडित झाली आणि ते सामान्य पातळीवर आले. म्हणूनच जे खरोखरच उच्च कोटीचे ब्रह्मर्षी किंवा अवधूत आहेत ते स्वतःला पूर्णपणे लपवून ठेवतात. ते कधीही स्वतःची जाहिरात करत नाहीत. अनेकदा ते सामान्य माणसांसमोर वेड्यासारखे मळकट कपड्यांमध्ये किंवा अत्यंत क्रोधी रूपात वावरतात, जेणेकरून सामान्य आणि स्वार्थी लोकांनी त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना ओळखू नये. विज्ञानाच्या मर्यादा आणि सिद्धांचे वास्तव. आजचे आधुनिक विज्ञान हे केवळ मॅटर म्हणजेच द्रव्य आणि एनर्जी म्हणजेच ऊर्जा यांच्या परस्पर संबंधावर चालते. विज्ञान म्हणते की ऊर्जेला नष्ट करता येत नाही किंवा निर्माण करता येत नाही, तिचे फक्त रूप बदलता येते. गिरनारचे योगी नेमके हेच करतात, पण ते कोणत्याही मशीनशिवाय केवळ आपल्या इच्छाशक्ती आणि मंत्रशक्तीच्या जोरावर करतात. त्यांच्यासाठी हे कोणतेही चमत्कार नसून ते केवळ निसर्गाच्या उच्च नियमांचे प्रात्यक्षिक असते जे विज्ञान अजून शोधू शकलेले नाही. उदाहरणार्थ परकाया प्रवेश म्हणजेच दुसऱ्याच्या शरीरात किंवा निर्जीव वस्तूमध्ये स्वतःचा प्राण नेणे किंवा दूरश्रवण म्हणजेच हजारो मैल दूर चाललेला आवाज ऐकणे या गोष्टी सामान्य माणसाला जादू वाटू शकतात, पण सिद्धांसाठी संपूर्ण ब्रह्मांड हे एकच ऊर्जा क्षेत्र आहे. जेव्हा ते ध्यानाच्या सर्वोच्च अवस्थेत जातात तेव्हा ते या संपूर्ण क्षेत्राशी एकरूप होतात. त्यामुळे त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ एकाच वेळी स्पष्ट दिसू लागतो. जरी त्यांना स्वतःचे प्रदर्शन करण्याची परवानगी नसली तरी याचा अर्थ असा नाही की ते जगाला मदत करत नाहीत. गिरनारचे सिद्ध पुरुष संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी जेव्हा एखादी मोठी वैश्विक आपत्ती येणार असते किंवा सृष्टीचा समतोल बिघडतो तेव्हा हे योगी सूक्ष्म रूपाने एकत्र येऊन ती ऊर्जा शांत करतात. तसेच जर एखादा सामान्य माणूस कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ शुद्ध प्रेमाने आणि शरणागतीने गिरनारची वारी करतो किंवा घरी बसूनही दत्तप्रभूंची मनापासून उपासना करतो तेव्हा हे सिद्ध योगी त्याला नक्कीच अनुभूती देतात. पण ती अनुभूती अत्यंत वैयक्तिक असते. ती कधी बाजारात मांडण्यासाठी नसते. तुम्हाला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करणे, संकटाच्या वेळी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात येऊन मदत करणे किंवा ध्यानात असताना शरीरात प्रचंड ऊर्जेचा प्रवाह जाणवणे या सर्व त्या सिद्धांच्याच अस्तित्व खुणा आहेत. या सर्व त्या सिद्धांच्याच अस्तित्वाच्या खुणा आहेत. शेवटी आपण त्यांच्या जगात प्रवेश करू शकत नाही कारण आपले मन अशुद्ध विचारांनी आणि संशयाने भरलेले आहे. जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीचा अभिमान बाजूला ठेवून हे मान्य करत नाही की या विश्वात माझ्या बुद्धीपलीकडेही खूप काही आहे, तोपर्यंत गिरनारच्या गुहांचे हे दिव्य रहस्य आपल्यासाठी फक्त एक कथाच राहील. पण ज्या दिवशी मनामध्ये पूर्ण विश्वास आणि शरणागती निर्माण होते त्या दिवशी गिरनारचा प्रत्येक दगड त्या अदृश्य शक्तीची साक्ष देऊ लागतो. गिरनारच्या या अलौकिक विश्वाचे पदर जितके उलगडावेत तितके ते अधिक गूढ होत जातात. आपण ज्याला भौतिक जग किंवा भौतिक नियम म्हणतो ते नियम केवळ एका विशिष्ट सीमेपर्यंत काम करतात. गिरनारचे सिद्ध योगी या नियमांच्या पलीकडे जाऊन ज्या विश्वात वावरतात तिथे वेळ आणि अवकाश यांचे अस्तित्व पूर्णपणे बदलून जाते. या गूढ विज्ञानाचा आणि सिद्धांच्या अदृश्य जगाचा आणखी काही सखोल वेध पुढील प्रमाणे घेता येईल. पहिला हे कालानुकूलतेचे गूढ रहस्य. आपल्या भौतिक जगात वेळ एका ठराविक गतीने पुढे जात राहते. आपण सेकंद, मिनिटे आणि तासांमध्ये आयुष्य मोजतो, परंतु गिरनारच्या खोल गुहांमध्ये साधना करणाऱ्या उच्च कोटीच्या योग्यांसाठी वेळेचे हे चक्र पूर्णपणे वेगळे असते. आध्यात्मिक भाषेत याला त्रिकाल शून्यता म्हणतात. जेव्हा एखादा साधू समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत जातो तेव्हा त्याच्यासाठी बाह्य जगातील शेकडो वर्षे हा केवळ काही तासांचा अनुभव असू शकतो. असे मानले जाते की गिरनारच्या काही गुप्त गुहा अशा आहेत ज्या टाइम पोर्टल सारख्या काम करतात. तिथे कित्येक शतकांपूर्वी समाधीस्थ झालेले योगी आजही त्याच शरीरात जिवंत आहेत. त्यांचे शरीर
कुजत नाही किंवा त्याचा क्षय होत नाही। याचे कारण असे की त्यांनी आपल्या शरीरातील प्राणाचा प्रवाह अशा ठिकाणी स्थिर केलेला असतो जिथे निसर्गाचा वृद्धत्वाचा नियम लागू पडत नाही। जेव्हा त्यांना सृष्टीच्या कल्याणासाठी किंवा भगवान दत्तात्रेयांच्या आज्ञेने काही कार्य करायचे असते तेव्हाच ते या समाधीतून बाहेर येतात। सामान्य माणसाला वाटू शकते की हा एखादा कल्पित चित्रपट आहे, पण योग विज्ञानात याला स्थिर समाधीचे वास्तव म्हटले गेले आहे। दुसरा आहे सिद्धपुरुषांची अदृश्य सुरक्षा यंत्रणा। अनेकांच्या मनात शंका येते की जर गिरनारवर आधुनिक पर्यटनामुळे लाखो लोक येतात तर या गुहा आणि हे साधू कधी कोणाला का सापडत नाहीत? याचे उत्तर सिद्धांच्या दृष्टीभ्रम किंवा संकल्प शक्तीमध्ये दडलेले आहे। गिरनारच्या मुख्य शिखरांच्या आजूबाजूला अशा अनेक दऱ्या आहेत जिथे सामान्य माणसाला केवळ घनदाट झाडी किंवा धोकादायक कडे दिसतात, परंतु प्रत्यक्षात तिथे एका मोठ्या राजवाड्यासारख्या किंवा आश्रमासारख्या गुहा अस्तित्वात आहेत। हे सिद्ध पुरुष आपल्या इच्छाशक्तीने त्या संपूर्ण परिसराभोवती ऊर्जेचे असे एक आवरण तयार करतात ज्यामुळे एखादा सामान्य माणूस अगदी त्या गुहेच्या दारावरून गेला तरी त्याला तिथे केवळ एक साधा दगड किंवा झाडच दिसेल। जोपर्यंत साधूची स्वतःची इच्छा नसेल तोपर्यंत जगातील कोणतीही आधुनिक यंत्रणा, कॅमेरा किंवा सॅटेलाइट सुद्धा त्यांना शोधू शकत नाही। जर एखाद्या व्यक्तीने जबरदस्तीने किंवा कुतूहलापोटी त्या गुप्त ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अचानक चक्कर येणे, रस्ता विसरणे किंवा तीव्र भीती वाटणे अशा अनुभवांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे तो व्यक्ती स्वतःहून मागे फिरतो। तिसरा आहे इच्छा मृत्यू आणि अमर्त्य शरीराचे विज्ञान। आपल्या जगात मृत्यू हा अटळ मानला जातो आणि शरीराचा नाश होणे हा निसर्गाचा नियम आहे, परंतु गिरनारच्या सिद्ध परंपरेत रसायन सिद्धी आणि प्राणविद्या यांद्वारे शरीराला वज्रदेह बनवले जाते। हे योगी आपल्या शरीरातील पेशींना विश्वाच्या मूळ ऊर्जेशी अशा प्रकारे जोडतात की त्यांचे शरीर कधीही आजारी पडत नाही। तेव्हा प्रश्न पडतो की हे योगी कधी मरण पावतात का? याचे उत्तर आहे नाही। ते मृत्यूला प्राप्त होत नाहीत, तर ते इच्छा मृत्यू वरण करतात। जेव्हा त्यांचे या भौतिक जगातील कार्य संपते तेव्हा ते कोणत्याही वेदनेशिवाय स्वतःच्या इच्छेने आपल्या प्राणाला ब्रह्मरंध्रातून म्हणजेच डोक्याच्या वरच्या भागातून ब्रह्मांडात विलीन करतात। या प्रक्रियेला महासमाधी म्हणतात। काही योगी आपले भौतिक शरीर पूर्णपणे विलीन करून केवळ प्रकाश रूपात गिरनारवर वावरतात। अनेक भाविकांना रात्रीच्या वेळी पर्वतावर अचानक फिरणारे प्रकाशाचे गोल दिसतात। ते दुसरे काही नसून या सिद्धांची सूक्ष्म शरीरे असतात। चौथा, चमत्कार हे सिद्धांचे खेळणे, पण प्रदर्शनावर बंदी का? आपल्यासाठी जे चमत्कार आहेत, जसे की हवेत तरंगणे, पाण्याचा बर्फ करणे किंवा गंभीर आजार एका स्पर्शाने बरे करणे, ते या सिद्धांसाठी अत्यंत प्राथमिक गोष्टी आहेत। जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत रसायनशास्त्राचे नियम वापरून काही नवीन तयार करतो आणि सर्वसामान्यांना ते जादू वाटू शकते, तसेच हे योगी मनाच्या आणि विश्वाच्या नियमांचे नियंत्रण करून या गोष्टी करतात, परंतु त्यांना हे दाखवण्याची परवानगी नसण्याचे आणखी एक मानसशास्त्रीय कारण आहे। जर या भौतिक जगात चमत्कारांना मान्यता मिळाली आणि साधू ते उघडपणे करू लागले तर या जगाची व्यवस्था कोलमडून पडेल। लोक न्यायालये, पोलीस, डॉक्टर किंवा स्वतःचे कष्ट यांवर विश्वास ठेवणार नाहीत। प्रत्येकजण आपल्या समस्येचे निवारण करण्यासाठी साधूंकडे धावेल। यामुळे मानवी बुद्धीचा आणि कर्माचा विकास थांबेल। निसर्गाने माणसाला विचार करण्यासाठी आणि कर्मातून शिकण्यासाठी या जगात पाठवले आहे। जर सिद्धांनी त्यात हस्तक्षेप केला तर सृष्टीचा मूळ उद्देशच नष्ट होईल। म्हणूनच ते जगाला सुधारण्याचा प्रयत्न चमत्कारांनी करत नाहीत, तर मानवी मनामध्ये सुबुद्धी निर्माण करून करतात। पाचवा आहे सामान्य माणसाचा संशय आणि सिद्धांची करुणा। आपण सामान्य माणसे एका अशा चौकटीत राहतो जिथे संशय आणि अविश्वास हा आपल्या बुद्धीचा पाया आहे। आपण म्हणतो, जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, पण अध्यात्माचा नियम उलटा आहे। जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार नाही। गिरनारचे सिद्ध योगी आपल्या या अज्ञानावर रागवत नाहीत, तर त्यांना आपली दया येते। ते अत्यंत करुणामयी असतात। जरी ते स्वतःला प्रकट करत नसले तरी ते संपूर्ण जगामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी
24 तास कार्यरत असतात. जगामध्ये चाललेले युद्ध, महामारी किंवा नकारात्मक विचार यांच्यामुळे जेव्हा पृथ्वीवरील ताण वाढतो, तेव्हा हे सर्व सिद्ध योगी सूक्ष्म रूपाने एकत्र येऊन ध्यान करतात आणि ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. ते जगासमोर येत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वामुळेच हे जग आजही टिकून आहे. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि अत्यंत उपयुक्त वाटली असेल. श्री गुरुदेव दत्त.